वृषालीज किचनच्या या भागात आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत चटपटीत पण हेल्दी अशी रेसिपी, ती म्हणजे छोले भेळ। त्यासाठी आपण 1 वाटी छोले घेतलेले आहेत। ते पाण्याने स्वच्छ धुवून पूर्ण रात्रभर भिजवून घ्यायचे। मी या ठिकाणी हे छोले भिजवून घेतलेले आहेत। त्यांना आता आपल्याला शिजवायला ठेवायचे। त्यासाठी कुकरमध्ये छोले घ्यायचे। त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, 1 चमचा हळद आणि 1 चमचा मीठ टाकून त्यांना शिजवून घ्यायचे। त्यांना आपल्याला 2 ते 3 शिट्या येईपर्यंत शिजवून घ्यायचे। आता छोले शिजून तयार आहेत। हे बघा, छोले आता अशा प्रकारे छानपैकी शिजलेले आहेत। आता आपण भेळ बनवूया। त्यासाठी आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चिंचेची चटणी, तिखट, चाट मसाला, काळं मीठ, कोथिंबीर आणि लिंबू। एका बाउलमध्ये छोले काढून घ्यायचे। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, लाल तिखट, चाट मसाला, काळं मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि आता त्यावर लिंबू पिळून घ्यायचे। आणि सर्वात शेवटी चिंचेची गोड चटणी घालायची। या चटणीमुळे भेळला खूप छान टेस्ट येते। आता हे सर्व भेळ मिक्स करून घ्यायची आहे। हे बघा, दिसायला किती छान दिसत आहे आणि हे टेस्टला पण खूप छान लागते। तर तुम्ही सर्वांनी ही भेळ नक्की करून बघा। अशा प्रकारे ही भेळ आता पूर्ण तयार आहे। आता आपण ही भेळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आणि त्यावर सजावटीसाठी बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि चिंचेची गोड चटणी, थोडंसं दही आणि चाट मसाला, लाल तिखट घालून घ्यायचे आणि सर्वात शेवटी शेव। हे बघा, भेळ तयार आहे। तर तुम्ही सर्वांनी ही भेळ नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। परत पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह। तोपर्यंत बाय बाय।